मुंबईमध्ये फोर्ट परिसरामध्ये आझाद मैदानाजवळ फॅशन स्ट्रीटवर असलेल्या महिलांच्या फिरत्या स्वच्छतागृहातल्या कॅफेवर महापालिकेनं कारवाई केली आहे। महिलांसाठी उभारण्यात आलेल्या महिला साथी स्वच्छतागृह बसमधून कॅफे चालवला जात असल्याचा आरोप समोर आलेला होता। टॉयलेट ऑन व्हील्स या उपक्रमांतर्गत हे स्वच्छतागृह सुरू आहे। मात्र गेल्या वर्षभरापासून या फिरत्या स्वच्छतागृह बसमध्ये खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आलाय आणि या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती। अखेर महापालिकेने या फिरत्या स्वच्छतागृहातील कॅफेवर कारवाई केली आहे आणि या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। ते नवलच खरं तर मुंबईमध्ये या पिंक बसमध्ये फिरते शौचालयाची सुविधा महिलांसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे। अशा प्रकारच्या पिंक बसेस आपल्याला मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळतात, जेणेकरून या शौचालयाच्या माध्यमातून महिलांना खरं तर दररोज कोणतीही समस्या जी आहे ती येणार नाही। मात्र फॅशन स्ट्रीट जवळ ही जी आपण बस पाहतोय, पिंक बस महिलांसाठीचा शौचालयगृह आहे, या बसमध्ये चक्क कॅफे चालवलं जात होतं आणि याबाबतची माहिती सध्या महापालिकेला मिळालेली आहे आणि आता यावरती कारवाई सुद्धा महापालिकेनं करायला सुरुवात केली आहे। ही स्वच्छतागृह हे जे सध्या आपण बोर्ड पाहतोय, या ठिकाणी या कॅफेचा बोर्ड लावण्यात आलेला होता आणि लोकांना या ठिकाणी सांगितलं जात होतं की या बसमध्ये कॅफे आहे। मात्र जेव्हा आक्षेप घेण्यात आला लोकांकडनं आणि महापालिकेला या संदर्भातली माहिती देण्यात आली, तेव्हा पालिकेकडनं कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र ही धक्कादायक बाब म्हणावी लागेल। महिलांसाठी हे फिरते शौचालय आहे आणि या शौचालयामध्ये चक्क कॅफे जे आहे ते मागील काही महिन्यांपासून सुरू होतं, अशी स्थानिकांनी सुद्धा माहिती दिलेली आहे। लोकांचं असं म्हणणं आहे की आता पालिकेला माहिती मिळाल्यानंतर हे कुठेतरी बंद केलं जात आहे। मात्र मागील अनेक दिवसांपासून या ठिकाणी चहाची टपरी होती या भागामध्ये आणि आतमध्ये कुठेतरी कॅफे जे आहे ते चालवलं जात होतं। आता विरोधी पक्षाने सोबतच किशोरी पेडणेकर असतील यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे फक्त फॅशन स्ट्रीट जवळ असलेल्या या बसचं या शौचालयाचा गैरवापर होत होतं की इतर ठिकाणी सुद्धा हीच परिस्थिती आहे, हे आता महापालिकेनं खरं तर पाहायला पाहिजे आणि चौकशी जी आहे ती केली पाहिजे। मात्र सध्या तरी या बसवरती या कॅफेवरती कारवाई करून कुठेतरी एक मेसेज देण्याचा प्रयत्न महापालिकेने केलेला आहे। मात्र इतर मुंबईमध्ये ज्या पिंक बसेस आहेत, फिरते शौचालय आहे, त्याची नक्की काय परिस्थिती आहे आता हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।